राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून शेतकरी कर्जमाफी, वीज बिल माफी, पीक विमा, सिंचन आणि जलशिवार यांसारख्या योजनांद्वारे त्यांना दिलासा देण्याचं काम सुरू असल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं। ठाण्यात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारची भूमिका मांडली। यावेळेला भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष ॲडव्होकेट संदीप लेले उपस्थित होते। आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत शेलार म्हणाले की कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकार सातत्यानं निर्णय घेत आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही विविध योजनांद्वारे लाभ मिळणार असून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती योजनेचा फायदा होईल असं त्यांनी सांगितलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीची घोषणा केली असून महिला सक्षमीकरण, सिंचन, जलशिवार आणि पीक विमा योजनांमुळे ग्रामीण भागाला मोठा आधार मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं। नीट पेपर लीक प्रकरणावर बोलताना शेलार म्हणाले की केंद्र सरकार कोणालाही पाठीशी घालत नाही। या प्रकरणाची चौकशी सुरू असून सीबीआयकडून कारवाई करण्यात येते। आंदोलक विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारनं योग्य ती पावलं उचलावीत। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष धोक्यात येऊ नये म्हणून वेळेत निर्णय घेण्यात आला। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर कायदे करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकार संवेदनशील असल्याचं त्यांनी सांगितलं। मला वाटतं तो कायदा कठोर कारवाईचा आणि कडक शिक्षेचा येणार आहे संसदेत। त्यावेळेला आपल्याला या सगळ्या गोष्टींची स्पष्टता होईल, कारण सरकार यात कोणी दोषी असेल किंवा कोणालाही दोष करण्याचा स्कोप असेल त्या सगळ्या विषयात कडक कारवाई आणि कठोर कायदे करणार। सर, आपण जेव्हा यापूर्वी 2014 पूर्वी जेव्हा विरोधी पक्षात होता तेव्हा अशी सिंचन घोटाळा असेल किंवा महाविकास आघाडी सरकारच्या आताच्या काळामध्ये प्रकरण घडले तेव्हा आपणही राजीनामे मागितले होते सरकारचे। अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी एक मोठी रॅली काढली होती। आता जेव्हा हे अशा प्रकारे विद्यार्थ्यांचं नुकसान होते, भविष्याचं नुकसान होते, अशा वेळी एक वाटत नाही का नैतिक जबाबदारी म्हणून धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला आणि हे प्रकरण संपू शकत नाही। संसदेच्या पटलावर याची चर्चा करायला सरकार तयार आहे। नाही, पण ज्या प्रकारे 28 दिवस मान्सूनने उपोषण केलं, विद्यार्थ्यांचं आंदोलन केलं, एक राजीनामा नाही, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामाने हे सगळे प्रश्न सुटत असतील तर एका व्यक्तीचा राजीनामा आणि इतर विद्यार्थी त्याच्या विद्यार्थ्यांचं भविष्य याच्यामध्ये एक राजीनामा घेऊ शकत नाही कसं? संसदेच्या पटलावर याची चर्चा होती।